बाबा, अहो बाबा, आज तर रविवार आहे. मग आज सकाळी नक्कीच पुरी आणि त्यासोबत दम आलू मिळेल. वाह, अगदी मनातलं बोललास. बरेच दिवस झाले दम आलू आणि पुरी नाही खाल्ली. आणि दुपारच्या जेवणात पण नक्कीच मटण असणार. म्हणजे मस्त मस्त मटण कोरमा. हो, आणि त्याचबरोबर जर दह्यातला मासा आणि रबडी मिळाली तर मग रविवारची दुपारही पर्वणीच ठरेल बघ. बरं, तुझ्या आईला बोलूया आणि आज सकाळचा मेनू काय ते विचारूया. अगं ऐकतेस का, जरा बाहेर येतेस का तू? महत्वाचं बोलायचं होतं. काय झालं? मी कामात होते हो. का बोलवताय? काय झालंय? अगं नटला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. म्हणजे हे तुमचं महत्वाचं काम होतं का? काय रे, सांग ना आता. अगं ते मी सकाळच्या नाश्त्याचा मेनू काय आहे ते विचारत होतो आणि नटला पण तेच विचारायचं होतं. मग सरळ येऊन मलाच विचारायचं ना. आई ऐक ना, आज सकाळी नाश्त्यात काय देणार आहे? अरे आत्ताच तुझं पोट ठीक झालंय ना. आता काही चमचमीत मिळणार नाही तुला. बटाटे आणि भोपळ्याची वाफळलेली भाजी आहे, ती चपाती बरोबर खा, नाहीतर साबुदाण्याची खीर पी. बस पुरे झालं. माझ्या नशिबात पण हेच आहे का? सगळ्यांसाठी हेच आहे. ताजी पण आपल्या घरी आलेत. साबुदाण्याच्या खिरीशिवाय इतर ते काहीही खाऊ शकत नाही. देवा, हे आजोबा कधी घराबाहेर पडतील त्यासाठी आत्ताच विचार करावा लागेल. नट, समजलं ना, आजचा रविवार आपल्यासाठी मोठा दुःखदायक दिवस आहे. काय करणार? कदाचित पुढच्या रविवारीच काहीतरी खास मिळेल असं वाटतं. वेळ लागलाय का? चांगलं खाण्यासाठी 7 दिवस वाट पाहायची? अशक्य. मला हे अजिबात चालणार नाही. काय रे, मनातल्या मनात काय पुटपुटतोयस? एक काम कर, तुझ्या आईला जाऊन समजावून सांग. मी वर्तमानपत्र वाचतो. काय हवंय रे तुला? आई, तू किती छान स्वयंपाक करतेस ग. कारल्याच्या भाजीचा खूप छान वास येतोय. हे सांगायला आलायस? इकडच्या तिकडच्या गोष्टी करू नकोस, मुद्द्याचं बोल. आई ऐक ना, मला हात खर्चीसाठी पैसे हवे होते. काय काय म्हणालास? आणि ते पैसे दिले होते त्याचं काय? अगं ते पैसे तर संपले. आत्ता लक्षात आलं माझ्या की तुझं पोट का खराब होतं ते. हात खर्चाच्या पैशांनी चटरपटर खातोस. भेळ, पाणीपुरी असं सगळं खाल्लं असशील. पुस्तकं घेण्यासाठी कधीच पैसे मागितले नाहीस. माझं डोकं खाऊ नकोस. चल जा इथून. आई ऐक ना ग, माझी गोड गोड आई, मला पैसे दे ना प्लीज ना. आई, माझ्याकडे अजिबात पैसे नाहीये. तू मला पैसे नाही देणार का आई? तुझं हृदय इतकं कठोर आहे का आई? अजिबात नाही. प्रत्येक गोष्ट नियमानुसार केली पाहिजे. आणि तुझे 30 दिवस पूर्ण व्हायला 3 दिवस बाकी आहेत. आणि तुला 3 दिवसांनीच पैसे मिळतील. चल आता पळ इथून. काय रे नट, स्वयंपाकघरात काय करतोय? त्याला हात खर्चाचे पैसे पाहिजेत. मी सांगितलंय 3 दिवसांनी मिळतील. हे बघा आले आजोबा. आता यावर अख्खा प्रवचन ऐकवणार. नट, इकडे ये. नट, तुला हात खर्चाला पैसे हवे का? तू काय करणार आहेस? मला घरातलं जेवण अजिबात आवडत नाहीये. म्हणून तू बाहेर जाऊन चटरपटर पदार्थ खाणार हो ना? शी 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 शी. म्हणूनच मी म्हणतो, तुझा पोट सतत इतकं का बिघडतो? आणि त्यात तुझ्या तब्येतीबद्दल तर बोलायलाच नको. मी अगदी तंदुरुस्त आहे आजोबा. तू आणि तंदुरुस्त? घाणेरडे पदार्थ खाऊन तुझा मेंदू पण घाणेरडा झालाय. ऐक, तुझ्या वयाचं असताना माझे आजोबा मला पैसे द्यायचे. त्याचे मी गुळ शेंगदाणे खायचो. त्याने ताकद वाढते. चांगलंच अडकलोय मी. पण आजोबा, माझ्याकडे तर काहीच खाण्याचे पैसे नाहीये. हा ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, 2000ची नोट आणि जाऊन गुळ आणि शेंगदाणे घेऊन ये. धन्यवाद आजोबा. हे तर न मागताच सोन्याचा घडा हाती आलाय. आजोबांनी तर मला 2000 रुपये दिले. या पैशांनी तर मी मस्तपैकी छान छान घेऊन खाणार. बोलट्याला पण बोलवतो. पण हे काय? काय रे बोलट्या, सुट्टीच्या दिवशी मुलांची खूप मजा असते हो ना? हो काका, पण उद्यापासून पुन्हा शाळेत जावं लागेल. हो हो, ते तर आहेच म्हणा. आमच्या काळातही शनिवार असला की खूप मजा यायची आम्हाला, कारण त्यानंतर रविवार असायचा. पण काका, नट कुठे दिसत नाहीये तो. रविवारच्या सकाळी घराबाहेर निघत नाही तो. नेहमी घरातच असतो. थोड्या वेळापूर्वी तर घरातच होता. बाहेर गेला असावा. बघ, तिथे नाक्यावरच भेटेल. तुम्ही कुठे कुठे भटकत असता ते आम्हाला पण माहित नसतं.
हा नट कुठे गायब झालाय काहीच कळत नाहीये. कोणाला काही सांगणार नाही, पण मला कळवल्याशिवाय कुठेच जात नाही तो. ईश, काय म्हणालास? नट गायब आहे. आत्ताच डायरीत लिहून ठेवतो. सफेर पोलिसांना शोध मोहीम राबवावी लागेल. बरं मला हे सांग की ही घटना घडली कुठे? अहो काही घटना नाही सर, मी फक्त नटच्या घरी गेलो होतो, पण काका म्हणाले तो थोडा बाहेर गेलाय म्हणून पाहायला आलो की तो इथे तुम्हाला पोलीस ठाण्यात भेटायला तर आला नसेल ना, असं मला वाटलं. हो, असं आहे का? नाही रे, इथे नाही आला. आणि आला तर तुम्ही दोघे एकत्र येता. मला तर आठवत नाही की नट कधी इथे एकटा आला असेल. मग नट गेला तरी कुठे असेल बरं? अरे बापरे, म्हणजे बेपत्ता आहे. तू इतर ठिकाणी शोधलंस का? जसं की मैदान, नदी किनारा, रस्ता? रस्त्यावर तर नाहीये, नाहीतर भेटला असता ना. पण सर तुम्ही ना अगदी बरोबर बोलताय, मैदानात नाही बघितलाय मी. ठीक आहे सर, मी निघतो. हा, मला वाटतं तो मैदानातच असेल. हो, जा जा जा. आणि जर मैदानात नाही मिळाला तर लगेच कळव. विसरू नकोस बरं का? हो सर, नक्की. अरे बापरे, मला खूप भूक लागली आहे. काहीतरी खाल्लं पाहिजे. पण आता मी काय करू? मला खूप रडू येत आहे. पण नाही, मी अजिबात रडणार नाही. पण मी काय करू? हा, थोडंसं गवतच खाऊन पाहतो. माझ्या नशिबात इतर काहीच नाहीये. माझी काय अवस्था झालीये? हे सगळं आजोबांमुळे झालंय. अरे काय चाललंय? आणि हे काय चवत बसलायस तू? हा, गवत खातोय, गवत. माझ्याकडे खायला अजून काहीच नाहीये. तू पण खा, तू तर माझा मित्र आहे ना. म्हणजे? अरे मला खूप भूक लागली आहे. काय करू सांग ना. भूक लागली म्हणून तू गवत खाणार काय? अरे झालंय तरी काय, मला सांग पाहू. अरे काय झालंय? काय माझं डोकं झालंय. हे सगळं आजोबांमुळे झालंय. मला समजलं? काय समजलं? हेच की आजोबांनी तुला गवत खायला सांगितलंय आणि तू इथे शेळी बनायचा सराव करतोयस, असंच आहे ना? आई, आजोबांनी मला 2000 रुपये दिले होते. मी खुश झालो. म्हंटल खायला दिले आहे तर बाहेर खाऊया. आजोबा तर किती चांगले आहेत. आजोबा तर अजिबात वाईट नाहीये. पण ही नोट मला खरी वाटत नाहीये. कशी प्लास्टिक सारखी जड आहे. जरा प्रकाशात जाऊन बघतो. काय रे, असा का बघतोयस नोटेला? आजोबा, ही नोट खरी नाही वाटत. कोण म्हणतो ही खरी नाहीये? तुला काय वाटलं मी तुला खरोखरच 2000 देईन? कधीच नाही. तुझ्या सारख्या खादाडाने घरची दही खिचडी खाल्ली पाहिजे. म्हणजे हे खोटी नोट आहे? खोटी नाहीये रे, ही खेळण्याची नोट आहे. आजोबांनी नातवास खेळायला खेळणी दिली आहेत. ही आहे ती खोटी नोट. अरे ही नोट अगदी खरी आहे असंच वाटतंय रे. पण आता काय करायचंय ते सांग. मला सुद्धा काहीच कळत नाहीये. माझ्याकडे देखील एक दमडी नाहीये की आपल्याला छान काहीतरी खाता येईल. काय करायचं? हे ऐक ना, मला ना एक मस्त युक्ती सुचली आहे. चल आता रेस्टॉरंट मध्ये जाऊन मस्त जेवूया. काय मस्त सुगंध येतोय ना. माझ्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलंय. तुला पण भूक लागली आहे तर विचार कर माझी काय अवस्था झाली असेल. मला तर खूप भूक लागली आहे आणि त्यावर इतका चांगला वास येतोय. नाही आता राहत नाहीये. चल पटापट चल. पण अरे पणवण सोड रे, लवकर चल. मस्त. किती दिवसापासून असं चांगलं जेवण खाल्लं नव्हतं. देवा, खरंच नट, कटलेटची चव तर इतकी भारी होती की आतमध्ये मटणाचं सार ठासून भरलं होतं. पण सांग ना, तुझा प्लॅन काय आहे रे? तुझ्याकडची नोट म्हणजे ती खेळण्यातली नोट आहे ना? या खेळण्याच्या नोटानेच खाणार.
नट आणि बोलट्या तुमचं बिल झालंय 50 रुपये. काका माझ्याकडून थोडी चूक झाली. माझ्याकडे ना फक्त 2000 ची एक नोट आहे. 10-5 रुपये होते पण ते खर्च झाले. माझ्याकडे सुद्धा सुट्टे नाहीये तो. हा, बिल फक्त 50 रुपये झालंय. आता सकाळी सकाळी रेस्टॉरंट उघडलंय म्हणून उरलेले पैसे परत देऊ शकणार नाही. ठीक आहे काका, काहीच हरकत नाहीये. तुम्ही तर मला ओळखता ना, मी नंतर दिले. हो, तू नंतर येऊन पैसे देऊन जा. हो ठीक आहे काका, मी बरोबर 3 दिवसानंतर येईन. आता बोल पुढे काय करायचंय. अगदी पहिल्यासारखंच करायचंय. आपल्याकडे हा एकच उपाय आहे. ही आहे आपली 2000च्या नोटाची खेळणी, ज्याने आपण खेळतोय. किती झाले काका. 30 रुपये. अरे लक्षातच राहिलं नाही, अगदी विसरलोच मी. का काय झालं. बघा ना बघा, माझ्याकडे फक्त एकच नोट आहे, ते पण 2000ची. सुट्टे पण नाहीये. अरे देवा, माझ्याकडे सुद्धा सुट्टे नाहीयेत. अरे ठीक आहे ठीक आहे, नंतर देऊन टाका. अरे नटच्या हातात 2000ची नोट आहे. मला लगेच जाऊन रेंज दादाला सांगावंच लागेल. काय रे, काय झालं तुला? तुला इतकी धाप का लागते? मी पाहिलं की अरे काय पाहिलंस? असं काय पाहिलं की तुला इतक्या जोरात धावावं लागलं? पैसे. काय पैसे? नटच्या हातात मी 2000ची नोट पाहिली. काय सांगतोस काय? आधी सांगायचं ना. अरे बाबा, इतका वेळ मी तेच सांगण्याचा तर प्रयत्न करतोय. अरे मला तर कल्पना सुद्धा करवत नाहीये की नट 2000ची नोट घेऊन फिरतोय. चल सोड ना, आपण इतका विचार का करायचा? आपलं काम आहे नटच्या त्या पैशांना खर्च करणं. माझ्या पोटात आता खड्डा पडलाय, आता मला जेवावं लागेल. हो हो, चल चल चल, नट आणि बोल्टाला पकडूया. ए चिंट्या, ते मुख्य रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहेत ना? चला त्या बाजूला जाऊया. ए ऐका रे नटबोल्ट्या, तुम्हाला माहित नाही का की लहान मुलांनी इतक्या मोठ्या नोटा ठेवायच्या नसतात. चल बारक्या, वेळ वाया न घालवता ती नोट मला देऊन टाक. काय नोट? तुम्ही कोणत्या नोट बद्दल बोलताय? मला तर काहीच कळत नाहीये. तू काय आकाशातून पडलायस की काय? तू एकटाच खाणार आणि आम्ही काय उपवास करायचा का? हा? नाही असं नाहीये. तुम्ही का उपवास करणार ना? उपवासामुळे तुमची तब्येत बिघडू शकते. जास्त बोलू नकोस रे. चल पैसे दे. अरे तुम्ही कोणत्या बाबतीत बोलताय? मला तर खरंच काही कळत नाहीये. हे बघ नट, मी मगासपासून समजावतोय, जास्त हुशारी दाखवू नकोस, नाहीतर चांगलाच ठेचेन. तुला असं हवंय का? आणि तुझ्या पॅन्टचा खिसा एवढा भरलेला कसा दिसतोय रे? का कुणाचाही खिसा फुगलेला असू शकत नाही का? म्हणजे आमच्या नटचा खिसा फुगलेला आहे आणि तुमचा पिचकलेला आहे, असं थोडी असतं. ए बोलट्या, तुला तर एक फटका जरी दिला ना तर तू शोधून देखील सापडणार नाहीस. नट, मला माहिती आहे तुझ्या खिशात मनी बॅग आहे आणि त्यात एक 2000ची नोट आहे. तुझ्या भल्यासाठी सांगतो, देऊन टाक. अरे नट लवकर ना ते पैसे देऊन टाक त्यांना. मला आता खूप घाबरल्यासारखं वाटतंय. प्लीज तू देऊन टाक त्यांना. अरे बापरे, मलाही भीती वाटायला लागली आहे. ठीक आहे, घ्या तुम्ही. अरे वा, आता किती खाऊ शकतो? ठीक आहे, तुझी मनी बॅग आणि ही आमची फनी बॅग. आता येणार खरी मजा. जा जा, पाहिजे तेवढं खा. वा, बिर्याणी तर मस्त बनवली आहे रे. आणि माझं चिकन चाऊमिन एकदम झकास आहे रे. मी तर अजून एक प्लेट मटण कोरमा खाणार. ते तर मी पण खाणार. अहो वेटर, आम्हा तिघांना आणखी 3 प्लेट मटण आणा. पण आपल्याकडे पुरेसे पैसे आहेत ना? हो हो, निर्धास्तपणे खा, निर्धास्तपणे खा.
पाहिजे तेवढं आनंदाने खा. आपल्याकडे नटची करकरीत 2000ची नोट आहे ना. बिल किती झालं? तुम्ही घेतलंय 3 प्लेट बिर्याणी, 6 प्लेट मटण, 2 प्लेट चिकन चाउमिन, 3 कटलेट, 3 प्लेट पुडिंग, 3 फिश भजी, 3 कोल्ड ड्रिंक आणि 3 आईस्क्रीम. हे लोक राक्षस आहेत की काय? नट, हे मी काय ऐकतोय रे? एवढं खाल्लं? एक राक्षस आणि त्याचे 2 चेले. खरी गंमत तर आत्ता सुरू होईल. तिथे बघ तिथे. हे काय आहे? काय आहे? का तुमचे डोळे खराब आहेत का? बघताय ना 2000ची नोट आहे. कोणाचे डोळे खराब आहेत ते तर आता कळेलच. हे काय धंदे करताय हा? तुम्हाला काय म्हणायचं ते स्पष्टपणे बोला बरं. ही खोटी नोट आहे. म्हणजे तुम्ही लोक खोट्या नोटांचा धंदा करता की काय? काय खोटी नोट? अरे बापरे, आता काय होणार? ए दादा, आमच्याकडे अजून पैसे नाहीये. ते मी काही ऐकणार नाही. खाताना बघा बघ खाल्लं तेव्हा नाही आठवलं. आता बोला, आता मी तुमच्यासोबत काय करायचं? मी तर घरी जातो. ए, सगळ्यांनी इकडे या. नट, आपण जिंकलो. बरं झालं रे बोलट्या. हे एक काम करून आजोबाने आपल्यावर उपकारच केले म्हणावे. हो ना बोलट्या? बुद्धी तर तुलाच लावावी लागली ना. सांगा सांगा, हे पैसे तुम्हाला कुठून मिळाले? ऐका रे, या लोकांना नीट बांधून ठेवा. कोणी पळता कामा नये. मी लगेच पोलिसांना बोलावतो. नाही असं का? मी असं का नको करू? या लोकांना पकडून ठेवा आणि जेवढी उष्टी भांडी आहे त्यांच्याकडून विसळून घ्या चांगले. जर भांडी व्यवस्थित नाही विसळली तर यांना धुवून काढा. भांडी विसळणं हीच त्यांची शिक्षा आहे. आता मी तुला सोडत नाही बघ. माझं नाव सुद्धा रेंज आहे. आम्हाला भांडी विसरायला लावली ना. हे तुम्ही काय म्हणताय? हे कसं शक्य आहे? नटने तुम्हाला खोटी नोट देऊन फसवलंय? हो साहेब, आम्ही तेच तर म्हणतोय. खोटी नोट आणि ती सुद्धा 2000ची खोटी नोट. आश्चर्य आहे. बोलट्या येऊन म्हणाला तर होता की नट भेटत नाहीये. म्हणजे नट लपला होता. तो खोट्या नोटा छापणाऱ्या सोबत मिळालेला आहे. इतक्या लहान वयात इतकं मोठं काम. सर सर, नट ना फक्त दिसायलाच लहान आहे, पण त्याचे पराक्रम खूप सैतानी आहे सर. बोलट्या तुमच्याकडे आला असेल, पण तो फसवायला आला होता. मी त्या दोघांनाही एकत्र बघितलंय सर. अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की नट आणि बोलट्या दोघांची नकली नोटांमध्ये मिली भगत आहे. हो साहेब, नट बोलट्या जे काही करतात एकत्रच करतात. तुम्ही त्या दोघांना अटक करा. फारच गंभीर प्रकार आहे. नाही नाही नाही, आता मला याचा मुळापासून शोध घ्यावाच लागेल. शोध घ्यावा लागेल की खोटी नोट त्यांना कुठून मिळाली. आता काय होणार नट? आता तर आपल्याला पोलीस पकडायला येणार ना. काळजी करू नकोस बोलट्या. मी एका तीराने एक पक्षी मारलाय. आता त्याच तीराने दुसरा पक्षी मारूया. काय चाललं रे नट? मी ऐकलंय की तू रेंजला खोटी नोट दिली. आणि बोलट्या, मी तुला सांगितलं होतं ना की नट सापडला की मला लगेच कळवलं का नाही? सर, नट ना मला इथेच भेटला होता. भुकेने व्याकुळ होऊन गवत खात होता. आणि रेंज दादा सोबत आज जे घडलं ना, ते आमच्या सोबत देखील घडू शकलं असतं जर रेंज दादाने आमच्याकडून नोट हिसकावली नसती तर. पण साहेब, मला खरंच माहिती नव्हतं की ती खोटी नोट आहे. मला तर खूप भूक लागली होती, म्हणून माझ्या आजोबाने मला 2000ची नोट दिली. इतकी मोठी नोट घेऊन आम्ही काय खाणार म्हणून. अरे रे रे, म्हणून तुला गवत खावं लागलं. अरे देवा देवा देवा. पण सध्या तरी मला माझं काम करावंच लागेल. त्याच्या सरंदाजे दाजींना अटक करावीच लागेल. आता ते कुठे आहेत? ते तर माझ्या घरीच आहेत साहेब. इतकं मोठं कारस्थान, घरी बसून ते लहान मुलांना खोट्या नोटा देत आहेत. थांबा थांबा, आता मी त्यांचा चांगलाच समाचार घेतो.
ही कशी समस्या आहे? मी उभ्या आयुष्यात असं पाहिलं नाही. तुम्ही काय केलं आहे आता तरी तुमच्या लक्षात येते का? ती खेळायची नोट होती. तुम्ही या लहान मुलांच्या हाती खोटी नोट देऊन खूप मोठी चुकी केली आहे. आता तुम्हाला अटक करावीच लागेल आणि तुम्हाला तुरुंगात जावंच लागेल. मला अजिबात कल्पना देखील नव्हती की हा प्रकार इतका गंभीर होईल. माझं खरंच खूप चुकलं. माझ्या चुकीसाठी मी तुमची माफी मागतो साहेब. इन्स्पेक्टर साहेब, त्यांच्याकडून अनावधानाने ही चूक घडली म्हणून यावेळी त्यांना सोडून द्या. मी तुम्हाला विनंती करतो. ठीक आहे पण सध्या तरी तुम्ही कुठेही जाऊ शकणार नाही. पण मी जाणार हे ठरलंच आहे. सगळी पॅकिंग झाली आहे. नाही तुम्ही कमीत कमी 7 दिवस नजर कैदेत राहाल आणि जर तुम्ही गेलात तर तुम्हाला याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागेल. ठीक आहे, मी इथेच थांबणार, कुठेही जाणार नाही. करायचं काय होतं आणि झालं काय? विचार केला होता की आजोबा जातील आणि आपण आनंदाने नाचू. तुझा हा तीर ना एकाही पक्षाला लागला नाहीये. चल मी आता घरी जातो ना. तू तुझ्या लाडक्या आजोबांसोबत बसून गप्पा मार, कळलं?